आषाढ महिन्यात भरपूर असा पाऊस झालेला असतो आणि मग अशा वेळी फक्त कांदा भजीच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे तळणीचे पदार्थ बनवलेले जातात। यालाच आपण आखाड तळणं असंही म्हटलं जातं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक तळणाचा प्रकार बघणार आहोत आणि तो म्हणजे तिखट मिठाची पुरी। अगदी कमीत कमी साहित्यात कमीत कमी जिन्नस वापरून आपण ही तिखट मिठाची पुरी करणार आहोत। खायला अगदी खमंग लागते। तर जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी आपलं हे जे रोजचं पोळ्या करण्यासाठीचं गव्हाचं पीठ असतं ते घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 चमचे रवा टाकून घेतलाय, 2 चमचे तांदळाचं पीठ टाकले आणि 2 चमचे बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे। आता हे जे गव्हाचं पीठ आहे हे मी 2 मोठ्या वाट्या घेतलेला आहे। आता हे सगळे पीठ टाकून घेतली आहे। त्यामध्ये आपल्याला जो मसाला टाकायचा आहे तर त्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूयात। तर इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। या मध्यम तिखट अशा मिरच्या आहेत। त्यानंतर इथे काळं मीठ, साधं मीठ, सैंधव मीठ घेतलेलं आहे आणि त्यासोबत इथे लसूण, जिरे आणि ओवा हे पण घेतलेलं आहे। आता यापैकी जे हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे आणि ओवा हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि बाकीची जी मिठं आहेत ती या सगळ्या पिठामध्ये टाकून घ्यायची आहे। तर इथे सगळी जी मिठं आहेत ती मी अर्धा चमचा अशी टाकून घेतलेली आहेत। तुम्हाला कितपत खारट किंवा थोडं कमी मीठ खात असाल तर त्यानुसार इथे मिठाचं प्रमाण घ्या। आता ही सगळी मीठ टाकून झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडीशी लाल मिरची पावडर वापरायची आहे, कारण इथे आपण हिरवी मिरचीचं वाटण टाकणार आहोत, त्यामुळे इथे लाल मिरची पावडर थोडी वापरलेली आहे। त्यानंतर 2 छोटे चमचे हळद टाकून घ्यायची आणि 1 मोठा चमचा तीळ टाकून घेतलेले आहेत आणि मगाशी जे आपण मिक्सरला वाटून करून घेतलेलं आहे ते सगळं वाटण आता ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या मध्यम तिखट आहे म्हणून मी 7 ते 8 घेतलेल्या आहेत। तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार मिरच्यांचं प्रमाण ठेवायचं। आणि आता ह्याच्यामध्ये कच्चं तेल जे असतं ते 3 चमचे वापरलेलं आहे। तेल गरम करून घेण्याची गरज नाही आहे, तर फक्त कच्चं तेल इथे 3 पळ्या वापरलेलं आहे। आता हे सगळे मसाले, तेल या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचेत, म्हणजे मग जी आपण पुरी करणार ती छान खमंग होते। तर सगळे मसाले ह्या पिठाला लावून झालेले आहेत। आता ह्याचं आपल्याला पुरीसाठीचं कणिक मळून घ्यायचं आहे। तर आपण इतर वेळी जसं पुरीसाठी घट्टसर असं कणिक मळतो अगदी तसंच घट्टसर कणिक इथे मळून घ्यायचं आहे। त्यामुळे सुरुवातीला फार पाणी ह्यात टाकायचं नाही, तर थोडं पाणी टाकून ह्याची घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे। तर इथे पुरीसाठीची घट्टसर अशी कणिक मळून झालेली आहे। आता या पिठामध्ये आपण रवा वापरलेला आहे, तो रवा चांगला भिजला जावा म्हणून ही जी कणिक आहे ही आपल्याला 5 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायची आहे। इथे मी बारीक रवा वापरला आहे म्हणून फक्त 5 मिनिटासाठी ही कणिक ठेवणार आहे। तुम्ही जर जाड रवा वापरलेला असेल तर तो भिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, तर त्यावेळी तुम्ही 10 मिनिटासाठी ही कणिक अशीच रेस्ट करण्यासाठी ठेवून द्या। तर 5 मिनिट झालेले आहेत। ही जी कणिक आहे ती आपण परत एकदा चांगली मळून घेणार आहोत। तर थोडासा तेलाचा हात लावायचा आणि मग ही कणिक चांगली मळून घ्यायची। आता ही कणिक चांगली मळून झाल्यानंतर यातला थोडासा उंडा घ्यायचा आणि त्याची पुरी करायची। आता इथे पुरी करण्याचे मी 2 पद्धती दाखवणार आहेत, त्यापैकी जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही ह्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत। तर छोटा उंडा घेऊन त्याची आता इथे पुरी लाटून घेऊयात। तर इथे पुरी लाटताना मी कोरड्या पिठाचा वापर केलेला नाही आहे, तर अगदी थेंबभर तेल पळपाटला लावून घेतले आणि मग इथे ही पुरी लाटून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे ही पुरी लाटून घेतली आहे। ह्या पद्धतीनुसार तुम्ही छोटे छोटे उंडे करून मग पुरी लाटून घेऊ शकता, किंवा मग एकच मोठा उंडा घ्यायचा आणि आपण रोज जशी पोळी करतो त्याप्रमाणे एक मोठी याची पोळी करून घ्यायची आहे। तर ही पोळी लाटताना पण मी कोरड्या पिठाचा वापर करणार नाही आहे, कारण याच्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मग इथे कोरडं पीठ लावायची किंवा तेल लावायची गरज पडत नाही। तर इथे एक मोठी पोळी लाटून घेतली आहे। आता एखाद्या वाटीच्या किंवा पेल्याच्या साहाय्याने याच्या अशा प्रकारे पुऱ्या कट करून घ्यायच्या, म्हणजे मग ह्या ज्या पुऱ्या आहेत ह्या सगळ्या एकसारख्या आकाराच्या होतात आणि त्या दिसायला पण छान दिसतात। तर सगळ्या पुऱ्या अशा प्रकारे करून झालेल्या आहेत। तर यापैकी जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही पुऱ्या लाटून घ्या।
आता ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर पुऱ्या तळण्यासाठी इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाले की नाही चेक करूयात। तर छोटासा कणकेचा गोळा ह्यात टाकला तर अगदी व्यवस्थित तेल तापलेलं आहे। याच्यामध्ये आता एक एक करून पुरी सोडूया आणि छान तळून घेऊयात। तर पुरी आपल्याला छान सोनेरी रंगाची होईपर्यंत तळायची आणि ज्यावेळी ह्या पुऱ्या तळत होते तर घरामध्ये इतका छान सुगंध येत होता। जरी यात कमी जिन्नस वापरलेत तरीसुद्धा ह्या पुऱ्या खायला खूप छान लागतात आणि प्रत्येक पुरी छान टम्म अशी फुगते। तर तुम्हाला इथे व्हिडिओमध्येही दिसतच असेल। तर ह्या पुऱ्यांना छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत आणि पुऱ्या बघा किती छान टम्म फुगलेल्या आहेत। अशाच प्रकारे आपण राहिलेल्या पिठाच्या पण सगळ्या पुऱ्या करून घेणार आहोत। पुऱ्या तळून झाल्यानंतर एका टिश्यू पेपरवर काढून घेऊयात, म्हणजे मग त्यातलं जे जास्तीचं तेल आहे ते निघून जायला मदत होते। आता राहिलेल्या पुऱ्या पण अशाच करून घेऊयात। तर इथे सगळ्या पुऱ्या करून झालेल्या आहेत आणि दिसायला जेवढ्या छान दिसतायत खायला सुद्धा त्या तेवढ्याच स्वादिष्ट लागतात। तुम्ही पण ह्या आषाढ महिन्यात अशा प्रकारे तिखट मिठाच्या पुऱ्या नक्की करून बघा आणि ह्या पुऱ्या करण्यासाठी फारसा वेळही लागत नाही। अगदी 10 मिनिटाच्या आत ह्या पुऱ्या बनवून तयार होतात। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।